कालच्या भागात आपण भेटलो चार्लीला. आईच्या सांगण्यावरून चार्लीनं लग्न करायचं ठरवलं आणि मग त्याला त्याच्या स्वप्नातली सुंदरी पण भेटली. थँक्यू थँक्यू, यू आर व्हेरी ब्रेव्ह. मला आवडतो ब्रेव्ह बटर. खूप भारी आहेस रे तू. काय नाव काय तुझं? चार्ली. माझी लग्न करशील? नंतर ठरलं की वडिलांना भेटूयात, पण वडिलांनी लग्न करण्यासाठी चार्लीला चॅलेंज दिलंय, एका दिवसात 1,00,000 रुपये कमावण्याचं. आता बघायचंय चार्ली एका दिवसात 1,00,000 रुपये कसे कमावणार. थांबा, लग्नासाठी हुंड्यात जे जे मागितलं होतं ते आणलंस की नाही? आणलंय. काय आणलंयस? 2 घोडे, 4 उंट आणि 1 4 चाकी. हा, आणा, दाखवा मला कुठे आहे ते सगळं. हे घ्या. कुठे? वा 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 वा, मस्त आहे मस्त आहे. हे आणलं सोय ग हुंड्यात, खोटं आणलं सोय सगळं. ए आई, ते जाऊ दे, चल ग ये.
तू या घरची सून आहेस ये. पाहुणं तुम्ही कुठं इथं? म्हणजे काय? म्हणजे आलतो जरा इकडे हा. तर म्हटलं मुलीचा संसार पाहून जावा. तो काय सिनेमा आहे का बघायला? पाहून जावा. निघा चला घरला तुमच्या. ठमे येतो का? पप्पा जाऊ नका. नाही ठमे गेलं पाहिजे. जाऊ नका तात्या. मला गेलं पाहिजे ठमे. जाऊ नका तात्या. मला गेलं पाहिजे माझा ठमे. मोबाईल घेऊन जाऊ नका. मोबाईल आहे रे. लागे. आता आई बसा. तर नवदाम्पत्याचं स्वागत आपण प्रथेप्रमाणे आपल्या रिवाजाप्रमाणे आईस्क्रीम खायला घालून करूया. हा हे आईस्क्रीम तुला. हा फोटो काढ. शाबास. आणि माझ्या सूनबाईला हे दुसरं आईस्क्रीम. कानामागसून इली आणि तिखट झाली. माझी मस्करी केलीस. हिला मी सोडायची नाही. माझ्या नाकावर टिचून उभी राहिलीस काय ग? आता तुला दाखवते सासू काय चीज असते ती. माझी मस्करी केलीस. माझे टिंगल केलीस. तुला सोडणार नाही. अगं बाई पाणी येणार कधी? ठमे हे राणी जरा पाणी देतीस का? आणते जी. हा. आईची माया नेहमीच मोठी असते. बायकोची माया नेहमीच मोठी असती. आईची माया नेहमीच मोठी असती. पिरा बघितलं माझं ढोर, माझं पोर अजून मला अम्मा म्हणते.
आईची माया नेहमीच मोठी असती. आईची माया नेहमीच मोठी असती. आईची माया नेहमीच मोठी असती. कोणाचा आहेस तू? चार्ली माझा माझा आहे. तरीच बरं झालं बाबा, तू लगीन नाही केलंस, संसार बिवसाराच्या भानगडीत नाही पडलास, म्हणून तू सुखी आहेस. नाही तर आमचं बघा, ममता, 4 पोरं. निघता का आता? हा निघतो. माझी बायको देवी आहे, देवी. माझ्या हा निघतो ना, जातो. नमस्कार, सुस्वागतम. कसे आहात सगळे? मजेत ना? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न काय आहे आजी? हसताय ना? हसायलाच पाहिजे, कारण घेऊन आलोय परत एकदा आपल्या हक्काचा आपला लाडका कार्यक्रम आपल्या तुकरटवाडीतून, ज्याचं नाव आहे गुड नाईट ऍक्टिव्ह प्लस सिस्टीम प्रस्तुत. चला हवा येऊ द्या भारत दौरा, को पावर्ड बाय कोलगेट मॅक्स फ्रेश, कॉस्मेटिक पार्टनर डॅझलर इटर्ना. या ज्या 2 छोट्या छोट्या कन्या आहेत, मी त्यांच्याकडे येणार आहे. तृष्णिका, मग तू पहिलाच सिनेमा तुझा की याच्या आधी अभिनय केला शाळेत वगैरे? सिनेमा पहिलाच आहे, पण म्हणजे अभिनयात काम केलंय. 2 व्यावसायिक नाटकं केली आहेत, त्याच्यानंतर 2 ॲड केल्या आहेत आणि 4 सिरियल्स केल्या आहेत. सो सिनेमा माझा पहिलाच आहे. पण अरे काय कराल तुमसे ज्यादा काम तो इसने कर रखा है. हा ना, आपण अजून बाकड्यावरच काय करायचं. तुम्ही काय जास्त आवडतं, ऍक्टिंग की अभ्यास? ऍक्टिंग आवडते. पुढे मी अभिनेत्रीच व्हायचं असं ठरवलंय. वा, हे सगळं क्लिअर आहे बाबा. आपलं पुढे काय करायचं हे ठरलंय. या सिनेमात मी नित्या जोशी अशा माझ्या पात्राचं नाव आहे आणि तिला डान्स भयंकर आवडतो आणि ती शामक दावर यांच्या डान्स क्लासला सुद्धा जाते. आणि जेव्हा बाबा घराला वेळ देत नाहीयेत आणि आई आणि बाबांचं रोज भांडण होतंय हे जेव्हा तिला कळतं, तेव्हा ती आई आणि बाबांना जुळवण्याचा प्रयत्न करते. बाबांचा फोन घेऊन आईला आय लव्ह यू मेसेज टाकते आणि बाबांना कळू देत नाही. आणि मग एका स्टेजला असं काहीतरी होतं की ते कुटुंब तुटतंय की काय असं वाटायला लागतं. पण ते नेमकं काय होतं हे जर तुम्हाला कळून घ्यायचं असेल तर तुम्ही तुमची दोघींची नावं किती सुंदर आहेत. निष्ठा, तृष्णिका. डिक्शनचं एक्सरसाइज. आपल्या दिवसभर पिंट्या, पप्प्या, बंटी, भाऊ इथपर्यंतच आहे आपला मजल. तृष्णिका आणि निष्ठा. आता निष्ठाकडे येणार. तू कितवीला आहे? मी आता 5thला जाणार, म्हणजे स्कूल चालू झाली म्हणजे 5thलाच. मी 5thला जाणार म्हणजे स्कूल चालू झाली म्हणजे हा 5thला जाणार. 5 झाली म्हणजे जावंच तर लागणार नाही. मग तू पण ऍक्टिंग करते पहिल्यापासून? म्हणजे मी एक फिल्म केली आहे पण ती अजून रिलीज नाही झाली आहे. हो, म्हणजे थोडक्यात ही माझी पहिलीच फिल्म. थोडक्यात ही पहिलीच. आणि हिचं जसं स्वप्न आहे की मी आता ऍक्ट्रेस होणार, अभिनेत्री होणार, तुझं स्वप्न? म्हणजे मला ऍक्टरही व्हायचं आणि डॉक्टरही व्हायचंय. म्हणजे अँकर व्हायचं थोडक्यात. जो लोग ऍक्टर और डॉक्टर होते वो सिर्फ अँकर होते. हा, ऍक्टर आणि डॉक्टर व्हायचं चांगली गोष्ट आहे आणि तू ते कर, हे तुला खूप साऱ्या मी शुभेच्छा देतो. साहिल,
राष्ट्रीय पुरस्कार तुझ्या सिनेमाला मिळाला आणि मग शाळेत काय वातावरण आहे? शाळेत सगळे विचारतात की पिक्चर कधी येणार, पिक्चर कधी येणार. मी म्हणते 30ला येणार, 30 नाही येणार. मग ते म्हणते चला उदर कधी येणार, चला उदर कधी येणार. माझ्या पात्राचं नाव आहे अभिमन्यू. त्याला आई नसते, त्याला ते माहीत नसतं की त्याला आई नाही आहे. फक्त ते आई हरवले त्याला ते माहीत असतं. मग तो आईला शोधायला जातो. मला हे नक्की माहिती असतं की आई आपल्याला नाही आहे, पण आपले जे बाबा आहे ते आई आणि बाबा म्हणजे आई आणि बाबा सारखं प्रेम करतात मला. वा 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 वा. मग या दोघींनी कसं ठरवलं की बाबा आपण ऍक्टर होणार? तू काय ठरवलंय? तुला काय व्हायचं? डान्सर. डॅन्सर. गुरु तर समोर आहे, शामक सर तर समोर आहेत. शामक सरांच्या समोर डान्स दाखवायला पाहिजे का नाही आपला एखादा एक झलक तर माणसाला दाखव. जब नाचे मुझको उसका फेस पसंद है, बेबी को बेस पसंद है. क्लास में आ. बघ तुझं ऍडमिशनच केलं त्यांनी सरांचं. हाँ फ्री एडमिशन. फ्री एडमिशन बोला. नाशिक पे फ्री एडमिशन. क्या बात है. बेबी को बेस पसंद. कशी स्टेप कशी? त्या लहान वयात एवढा बेस पक्का असणे डान्स साधी गोष्ट आहे का? डान्सचा बेस पसंत. पण कडक मस्त नाचलास तू. वा वा. आता येणार मी अभय महाजन यांच्याकडे. अभय, या सिनेमात तुमची काय भूमिका आहे? या सिनेमात माझ्या भूमिकेचं नाव आहे, त्याचं नाव आहे निलेश. बर. आणि निलेश हा एक मूर्तिकार असतो. वा. आणि तो पंढरपूरमध्ये राहत असतो त्याच्या आईवडिलांपासून दूर. आणि तो जिथे राहत असतो तिथे अभिमन्यू आणि त्याचे वडील राहायला येतात. तो नकळत अभिमन्यूला पण घडवत जातो आणि त्याच्या आयुष्याला पण आकार देत जातो. असं माझ्या कॅरेक्टरचं काम आहे त्याच्यामध्ये. वा वा. का सगळे तुकरेटवाडीमध्ये आलेले आहेत आणि तुकरेटवाडीमध्ये सुबोध सर खूप नवीन पण पाहुणे आलेले आहेत. त्या पाहुण्यांना अजून म्हणजे आहेत तेच कपडे बदलून फक्त येतात. तर आता दोन वेगळे पाहुणे येत आहेत जे सुबोध सरांनाही भेटलेले नाही आहेत आणि तुम्ही त्यांना भेटले नाही. या या लवकर या. माय गॉड, तू माझ्याशी काही बोलू नको. मी डिवोर्स घेऊन टाकणार एकदम. फर्स्ट अँड फॉरमोस्ट आय एम गोइंग टू डिवोर्स यू. अरे दिवस असे की कोणी माझ्या नाही याला काय म्हणतात? अरे पण मला माझी चूक सांगणे तू. चूक बीक मला काय ऐकत. मी नेक्स्ट टाइम माझ्या बरोबर पार्टीमध्ये तुला कुठेच घेऊन जाणार. खरं सांगते तुला. थांबा थांबा थांबा. काय नक्की काय आज काय झालं म्हणजे केवढा मोठा प्रॉब्लेम झाला तुला माहित नाही. हा माणूस आम्ही पार्टीमध्ये गेलो होतो तर मी त्याला म्हटलं जिंकचॅक तू ना हिपहॉप कर. तर या माणसाने काय केलं? त्याने उठा भाषा काढल्या. माझं काय चुकलं रे? मला सांग काय चुकलं? हिपहॉप मध्ये मी उठा भाषा काढला. काय चुकलं? कसे उठा भाषा? मग ते नाही का जय बजरंगा हिपहॉप हुईया. अरे सिद्धार्थ तो पण तसाच डान्स केला. मी शटअप जिंकचॅक. नंतर मी त्याला म्हटलं जाऊ दे हिपहॉप नाही तर तू जॅझ कर. तुला माहिती आहे जॅझ काय आहे? मग माहिती आहे ना ते पाण्यात सोडतात ते जॅझ. माहिती आहे ना मला. टायटॅनिकचा अख्खा त्याच्यात होता. शटअप. मला ना ह्याचा खूप त्रास झाला. तू ह्याचं काहीतरी मला सोल्युशन दे. थांबला तर सांगेन. ते बघा सर बसले ते खूप चांगले डान्सर आहेत. तुम्हाला डान्स येत नाही ना तुम्ही नंतर कॉन्टॅक्ट त्यांच्याशी करा. ओळखलं तुम्ही शामक सर, शामक दावर. अरे सर मी ओळखतो. अरे लहानपणापासून एक एक चमचा खायचो मी. काय? शामक दावर चमनप्राश. उगाच तंदुरस. ते वेगळं हे वेगळं असतं. कसं काय? ते खूप वर्ल्ड फेमस कोरिओग्राफर आहे. तू गप ना ढिंचॅक. हो काय? कुठल्या प्रकारचा डान्स शिकवतात? ते सगळ्या स्टाईलचा डान्स शिकवतात आणि त्यांचे मागचे जे बॅक डान्सर असतात ना ते तर एकदम सगळे आता सुपरस्टार झालेत. मी पण बॅक डान्सर होतो सर. खरंच मी पण बॅक डान्सर होतो. कधी कुठे? हा मग हिच्या मागे मागे नाचलो तेव्हा तर मॅरेज झाला ना आमचा.
जाऊ दे आता, तू सगळ्यांच्या समोर काय बोलतो नॉटी? नाही ना, आपली चूक सगळ्यांच्या समोर मान्य करायची. गप्पा बसला का आता? केली का त्याची? हा. ए बघ ना, खूप पाहुणी टोबक. कोण ग? That handsome guy, कोण ग? you know who he is? कोण? मनीष पॉल या. हा, त्यांचा तो बिझनेस आहे मॅचिंग ब्लाऊज आणि पिको पॉलचा. कोण? ते पॉलवाले गाणं पण आहे त्यांच्यावर. कुठलं? ते साडी के पॉल सा. Shut up या, टिंचॅक. बघ खूप लोक आली, अजून खूप आले. ते बघ. अरे संजय नार्वेकर सर. संजय नार्वेकर कसे काय? हे संजय नार्वेकर आहे. शशांक शेंडे. शशाला शेंडी. अरे शशांक शेंडे नाव आहे, शशांक शेंडे. बेला शेंडे आपली, तिचे बाबा. संजय नार्वेकर बेला शेंडेचे बाबा. अरे ग्रेट विलन शशांक शेंडे. विलन आणि वेगवेगळे रोल करतात, बघितलं तुम्ही? Look who is here. कोण? My favorite most. मुक्ता बर्वे. हो, हाय मुक्ता, कशी आहेस तू? मस्त मस्त एकदम वा, मस्त. मी असं ऐकलं की तू कविता करते, खरं आहे का ते? नाही रे. नाही ना, वाटलंच मला ऍक्च्युली ते. मी कोणीतरी मुद्दा दिला तुम्हाला ना? एक मुद्दा पण दिला तो. इथं जाम पोपट करतात. खूप इन्फॉर्मेशन चुकली, जाऊ दे. ए ते बघ कोण. कोण? हाय. सी सुबोध भावे. सुबोध, मी तुझ्याबद्दल पण एक गोष्ट ऐकली. जाऊ दे आता, सगळेजण गप्प राहू के. जोक्स अपार्ट. कशाला? आपण आधीच किती आपटले. अजून कशाला जोक्स? उचला म्हणतो. शुभोध डिकरा, मी एक ऐकलं तुझ्याबद्दल की तू ना तुझ्या वाईफला बिलकुल त्रास देत नाही. मग तिला जेवण वगैरे बनवायचं कंटाळा ना, सरळ तिला हॉटेलमध्ये घेऊन जातो. खरं? हो, कारण त्याचा मला त्रास होऊ नये म्हणून. खरंच ही चूक पण सगळ्यांसमोर मान्य केली. एकदम ग्रेट माणूस. मी पण सेम करतो, सेम पिंचा. खूप ग्रेट. ए आपण सगळ्यांबरोबर गेम खेळूया का? खेळा. ते तू प्रश्न विचारतो, आम्ही उत्तर देतो, त्यांच्यात आमच्यात. मी एक शब्द बोलेल, त्याच्या पुढचं म्हण तुम्हाला कंप्लीट करायची. बेलाला गाणी खूप. गाणी खूप. बेलाला नटरंग. बेलाला गाणी खूप. या. बेलाला नटरंग पण चांगला आहे ना? हो. एक मार्क मग वाटून घेऊया. चांगला होता सर तुमचा पण. हा. हिंदी. हिंदी. ओके. नाच न जाने. सनी सनी देओल. देओल. What? सनी ऍक्च्युली डान्सर दिल गई कोई कमाओ की. बस बस. सर मी असं ऐकलं की तुम्ही सनी देओलचा आवाज खूप जबरदस्त काढता सर. तुम्हें किसने बोल दिया? आज के बाद अगर तुमने ऐसी बात कही तो कसम से बोल रहा हूँ भाई यहीं पे खड़े खड़े हैंड पंप पे उखाड़ दूंगा. बरोबर काढला, पण सनी देओल सर ओरिजिनल काढतात. ओरिजिनल करते, त्यांचाच आवाज असतो ना. हाँ, अभी अगला हिंदी है. आसमान से गिरे. मर गए. मरी जाएगा. खजूर में अटके. क्या दुबई है क्या खजूर पे अटकने के लिए? कोई आसपास में खजूर पे अटके. आमचे पारशी वरती एक गाणं आहे. तुमच्या पारशी लोकांना गाणं आहे? कुठलं गाणं आहे? ते खूप गाजलेलं आहे. लिंबोनीच्या झाडा मागे चंद्र झोपला ग बाई, आज माझ्या पारशीला. पारशीला झोप येत नाही. पारशीला झोप काय? शामक सर, परत एकदा मैं तुमच्याकडे येणार आहे. आपने इतने सारे हीरो हीरोइनों को नचाया है बॉलीवुड में. सबसे ज्यादा कठिन कब लगा था डांस कोरियोग्राफ करना? कौन से पिक्चर के लिए? आई थिंक मेरा फर्स्ट पिक्चर के लिए दिल तो पागल है, बिकॉज मेरा स्टाइल इतना अलग था, इतना वेस्टर्न था. तो मैं यश अंकल को बोला कि ये नहीं चलेगा, पर वो बोला कि मुझे यही चाहिए, कुछ नया स्टाइल. जब आप पहला फिल्म कर रहे हैं, इट्स लाइक आपको कुछ पता ही नहीं है कैसा क्या, बिकॉज हिंदी फिल्म्स का स्टाइल जो था वॉज वेरी अलग, डिफरेंट. धक धक करने लगा. मैं नहीं कर सकता वो.
You know, I can't do because Saroj Khan is fantastic. She's just super. तो मेरा स्टाइल का डर था कि वो थोड़ा you know it will flop. I thought. मेरा काम का डर नहीं, पर रिस्क का कि ये चलेगा कि नहीं. वाह वाह. और इतने सारे लोगों के साथ आपने काम किया. किसको कोरियोग्राफ करना ज़्यादा आसान होता है और किसको कोरियोग्राफ करना थोड़ा मुश्किल होता है? मुश्किल का बात आपको एक्चुअली यू वांट टू नो ना? हाँ. सब लोग वही सब क्वेश्चन आता है. जॉन एब्राहम, उपेन पटेल, सैफ, बट बहुत हार्ड वर्किंग. और आपके स्टूडेंट जो आज बहुत बड़े स्टार बन गए, जैसे कि सुशांत सिंह राज और शाहिद कपूर, तो कैसे लगता है आपको? ब्यूटिफुल, ब्यूटिफुल. एक्चुअली यू नो, आज तक जब मैं उन लोग का रिहर्सल ले रहा हूँ, से फॉर एग्जांपल अवार्ड्स शो के लिए, तो शायद बोलेगा प्लीज़ शामक सर प्लीज़, मैं अभी रिहर्स करते हैं, प्लीज़ आप जाओ ना, प्लीज़ प्लीज़ अभी ऐसे. पर आई हैव टू सी ना, मुझे देखते क्या आपको, आई हैव टू सी कि आप क्या कर रहे हैं. प्लीज़ 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 पुनीत बताएगा, फिर आप आओ. तो ये सब होता है. पर लकली वरुण ऑल्सो मेरा स्टूडेंट था, बहुत अच्छा काम कर रहा है. एंड आलिया भी मुझे नहीं मालूम, मेरा स्टूडेंट था. शी केम व्हेन शी वाज वेरी स्मॉल. मुझे नहीं मालूम कि वो 4 साल था मेरे साथ. सो आई फील हैप्पी दैट मुझे विद्या बालन भी था. हाँ, मेरा स्टूडेंट. वाह. और मुझे पता भी नहीं. सो यू नो मुझे बोल रहा है सब. तो इट्स लवली टू नो दैट. क्या बात. इट्स अ गुड फीलिंग. मनीष, तुमच्याकडे आता येणार आहे की अँकरिंग तर तुम्ही ग्रेट करता आणि एक आणखीन एक कला आहे मनीषमध्ये, ती म्हणजे आवाज, मिमिक्री. यार ऐसा है, अब मैंने जिनकी आवाज़ निकाली वो मुझे छोड़ेंगे नहीं थोड़ी देर बाद. पर नहीं, ऐसे ही मेरा एक्चुअली मेरे को बचपन से एक थोड़ी रही है. मैं जहाँ भी होता हूँ, जिसके साथ भी होता हूँ ना, वो थोड़ी देर बाद बात करते करते उसका स्टाइल अपने आप ऑटोमेशन पे आ जाता है. संजू बाबा का जैसे है, तो उनका पहले तो बॉडी लैंग्वेज चेंज हो जाता. अरे भोतू, अरे तेरा अभी बोले तो मैं यहाँ पे बैठा हूँ. अगर तूने मुझे थोड़ा परेशान किया तो यहीं पे अबे ठोक डालूंगा 6 की 6. वाह वाह. तो वो एक बस आदत से मजबूर हूं तो निकल जाता है ऐसे. वाह वाह. तर आता काय झालेलं आहे की काही ऑडियन्समध्ये लोक बसलेले असतात, त्यांनाही काही प्रश्न असतात. नमस्कार काका. नमस्कार. नमस्कार. मी म्हटलं ह्या म्हटलं आपलं फॅशन डिझायनर. तुम्ही फॅशन डिझायनर आहे? विक्रम सर ते मी शिष्य. मी त्यांचा म्हणजे. तुम्ही शिष्य आहे? हा, केलाय मग त्यांचा. या वरती या शिष्य. मी मोठमोठे केले म्हणजे आपलं फिल्म सर. या माझा कलेक्शन आहे. या देतो चान्स. या कलेक्शन आहे तर काय बोला जातं. मैं थोड़ा अपना ये म्हणजे एकदम छोटा मोठा फॅशन डिझायनर. तुम्ही त्यांचे हे आहे, स्टुडंट आहे? हा. अरे सर, पण त्यांनी तुम्हाला मानलंय का स्टुडंट? नाही आपलं यांच्यासारखं आहे ते. काय काय काय? एक लव्यासारखा. एक लव्यासारखा. फोटो लावूनच तुम्ही शिकलाय. फोटो लावून तुम्ही शिकलाय. ओम माने ना माने हाय हाय. ऋतिक रोशनचं हे तुम्ही कॉस्ट्युम तुम्ही केलंय? स्वतः मी केलं. हे डिझाईन हे बघा. हे पॅन्टचं. हे पॅन्ट मग 8-9 हजारला विकली गेली. 10-12 15 हज़ार अपन जाते हैं. क्या हो गया एक्चुअली मैं बता दो. ऐसा मैंने कुछ किया नहीं. क्या पेटी में थे पैंट कपड़े, उधर वो चूहा घुस गया. आ गया समझ में आ गया. दूसरे दिन सवेरे मैंने ऐसे दे दिया ऋतिक साहब को. ऋतिक बोलो क्या डिजाइन बनाया.
वो मैंने बोला नहीं ये चूहे का करामत है करके, ये तो उस वक्त चूहे का नाम हो जाता। प्रेस कॉन्फ्रेंस उसकी होती। अजून काय बनवलं पटापट दाखव. जबरदस्त ये बच्चन साहब का मैंने बनाया था. कौन सा? ये आजोबा फिल्म. आजोबा नाही. आजोबा वेगळे. आजोबा फिल्म. ये देखो सर, ये गजब का चश्मा. ये आपने बनाया था? एक्चुअली चश्मा नहीं है. क्या है फिर? उनके लिए मैंने टोप बनाया था राजा का ऐसा. वो नीचे आ रहा था, बार बार नीचे आ रहा था. बच्चन साहब बहुत परेशान, ऊपर करे ऊपर करे. मैंने रुक जाओ, ये इसको नीचे रहने दो, इसको आंखें निकाल डाल. मतलब हिट हो जाएगा ये मेरी करामत. बहुत जबरदस्त आइटम है सर. परेशान हो जाएगा. ये देखो ये अच्छा हे तुमचं आहे? ये मैंने किया सर. मी चला तुम्हाला सांगतो सर. ते काय म्हणले मला, मी म्हटलं सर हा तुम्ही ड्रेस घालू नका, हा मी बँडवाल्यासाठी शिवलेला आहे. मी म्हणजे आपल्या मनात सांगितलं पण साहेब बँडवाल्यासाठी शिवलेला आहे. ते म्हणले नाही मला घालायचं आहे. मी म्हटलं नका घालू नका घालू नका घालू. एकदा बोलले केसरिया एवढं म्हणलं आपण काय करतो. पण हिट झाला, माझ्या नावानं लागला परत. आता बरं एक जबरदस्त. तर 101 कलेक्शन तुम्ही हे स्पायडरमॅन तुम्ही गेला. हे काय बोलतो स्पायडरमॅन. एक्चुअली काय मी काय विचारतो, एक मिनिट मला एक प्रश्न है. हर एक जो सुपर हीरो होता है उसका चेहरा दिखता है. स्पाइडरमैन का चेहरा क्यों नहीं दिखता? भाव वही मैं बता रहा हूँ. वो पहले दिखता था उसका चेहरा, लेकिन ये एक्टर बहुत घाई वाला. इतना घाई वाला एक्टर, इतना घाई वाला. कई कपड़े दिया ऐसे पहले. अरे मेरा असिस्टेंट है, वो आपको पहना देगा नहीं. उसको सॉक्स दिया ऐसे डाल दिया खचक कर फंस गया सॉक्स. अभी वो निकल नहीं रहा था. बोले अरे मेरे को दिख नहीं रहा है, मेरे को निकल. मैं वैसे ही रुको, उसके ऊपर भी आंखें निकल डाले. मैंने बहुत लोगों के ऊपर आंखें निकाले. अभी ये देखो ये देखो ये मेरा गलती नहीं है. आप समझ नहीं रहे. ये मेरा गलती नहीं है. धर्म साहब को बहुत जल्दी थी, वैसे पैंट पहने नहीं, वैसे चले गए. डायरेक्टर बोले ये तो गजब का किया वो डिजाइन. मतलब अच्छा अपनों क्या है, अपनों की चलता है. एक सर इसका इनका ड्रेस है अपने वो सलमान खान वो जाने जाना वो नाही. ते ड्रेस कुठे शिवलाच ना. ड्रेस तर घातलाच नाही. करोड़ रुपए का शर्ट बना बाबा. शर्ट 1 करोड़ रुपए का. कौन बोल रहा? इनविजिबल है. दिखता नहीं. मैं झूठने बोल सर. इसको लाल चश्मा पहनेंगे दिखते. हाँ लाल चश्मा पहने तो दिखता है. कुछ भी क्या है, लाल चश्मा पहने तो दिखता है. मत करने करो. ये देखो सर, लाल चश्मा पहनो. ये देखो आप सर लाल चश्मा पहनो, पूरा दिखेगा. पहना देखो. अभी उसको निकालो. निकाला. निकालो देखो. इनविजिबल अनबिलीवेबल. कडक जबरदस्त झालं तुमचं. झालं. टॅलेंट आवडलं आम्हाला तुमचं. मस्त जबरदस्त. सर आपसे एक रिक्वेस्ट है. हाथ मिलो. बसो. मेरा लड़का है वो बहुत डांस का, उसको बोलो तो थोड़ा सा 1-2 टेप देते क्या उसको? टेप कम हियर. पप्पा अरे क्या है इसको बहुत आकाश है. काम डांस कम करेगा ये टेंशन. सारा जमाना हसीनों का दीवाना, जमाना कहे जो बुरा है दिल लगाना. सारा जमाना हसीनों का दीवाना, जमाना कहे जो बुरा है दिल लगाना. जितना उनको आता है वो भी वो भूल जाएंगे आपके साथ नाच के. क्या बात सर. जबरदस्त होगा बेटा. जा करण अबे वो चौक लागला. इगले वो एक्टिंग बीच में करना था, अभी नहीं करना था. अभी बोलो करण. अभी उसको बोला बीच में कर रहा. अभी बोला टेन्शन आलं. आपल्याला पेमेंट नाही देणं ते राहिलं आपलं. शशांक सर, आषाढी एकादशी आता जवळ येते. पंढरपूरला वारकरी निघालेले आहेत आणि यातही पंढरपूर फार महत्वाचं आहे. तुम्ही कधी वारीला गेला होतात का? मी पुण्यात राहायला वाकडेवाडीमध्ये राहतो मी.
दोन्ही पालख्यांचा संगम जिथं होतो तो माझ्या घराच्या पुढे होता. अरे वा. हा. आणि युनिट मधली सगळी लोक जी होती ना आमची, ती सगळीच्या सगळी लोक आहेत ना वारकऱ्याच्या वेशात फिरायची. अच्छा. हा, कारण ती शूटिंग चाललंय हे कोणालाच माहिती नव्हतं तिथे. बरोबर. असाच एक सिक्वेन्स चालू होता. पायऱ्यांवरती बसलोय, मी वैतागलेलो आहे. तर सिक्वेन्स काय होतं की मी भिकाऱ्यांच्या रांगेत बसलोय आणि याला घेऊन बसलोय, वैतागलेलं आहे, काहीच पंढरपुरात येऊन होत नाहीये, हे नाहीये, ते नाहीये. आणि हे मी म्हटलं अरे मकरंद हे लय अवघड आहे रे. बरं माझं गाव तिथलंच आहे टेंभुर्णी. मी म्हटलं कोणी पाहुण्या रावळ्याने जर पाहिलं भिकाऱ्याच्या रांगेत बसलं तर तिने म्हटलं तोंडात शेण घालतील आपल्या, म्हणून भीत बसलो तिथे. लोक येऊन पैसे टाकतात, हे टाकतात ते. हातपाय धुवून एक बाई आली अशी तिकडून आणि ती पुढे गेली, मला बघितलं आणि परत आली. मुडद्याला लाज नाही वाटत म्हटली तुला? म्हटलं काय एवढा धडधाकड्याने भीक मागायला बसलं रे, हे कोण आहे? ते म्हटलं मुलगा आहे माझा. तू लाज वाटत तोंड फोडीन म्हटली, उडीत नाही. मग ते आमच्यातलीच आले कार्यकर्ते होते बाजू. नाही नाही शूटिंग कसलं शूटिंग बिटिंग म्हटली, लाज नाही चल. आणि बट तण 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 करत निघून गेले. तेव्हा गंमत होती सगळी तिथे शूटिंगच्या वेळेची. तर मंडळी आता या मंचावरती आपण आमंत्रित करणार आहोत या दोनही सिनेमांच्या दिग्दर्शकांना आणि निर्मात्यांना. सुरुवातीला आपण आमंत्रित करूयात हृदयांतर या सिनेमाचे दिग्दर्शक आणि निर्माता विक्रम फडणीस. जोरदार टाळ्या. तर नमस्कार, खूप स्वागत. मी बसण्याची विनंती करतो. यानंतर आपण आमंत्रित करूयात हृदयांतर या सिनेमाचे निर्माते पूर्वेश सरनाईक यांना. जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. सर स्वागत. बसण्याची विनंती. यानंतर आपण आमंत्रित करूयात रिंगण या सिनेमाचे निर्माता, लेखक आणि दिग्दर्शक मकरंद माने. जोरदार टाळ्या. यानंतर आमंत्रित करूयात रिंगण या सिनेमाच्या निर्मात्या विधी कासलीवाल. जोरदार टाळ्या. त्याच बरोबरीनं रिंगण याच सिनेमाचे निर्माते असलेले गणेश फुके यांच्यासाठी जोरदार टाळ्या. त्याचबरोबरीनं याच सिनेमाचे निर्माते विठ्ठल पाटील यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. रिंगण या सिनेमाचे निर्माते योगेश निकम यांच्यासाठी जोरदार टाळ्या. आणि याच सिनेमाचे निर्माते महेश येवले यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या. मला रिंगण पासूनच सुरुवात करायची. मकरंद सर, तुमच्या नजरेतून काय आहे रिंगण? काय सांगाल प्रेक्षकांना? आजूबाजूला खूप लोकांना खूप गरज आहे एकमेकांची. त्यावेळेस आपण ना वाट बघतो की त्याचा शेवटचा क्षण कधी येतोय आणि तो आपल्याकडे मदतीसाठी कधी येतोय. आम्हाला कायम असं वाटतं विचार करताना पण की समोरच्याला गरज फक्त आर्थिक असते अशी नाही. तो ज्या अवस्थेत आहे त्यावेळेस तुम्ही सपोर्ट केला ना तेही खूप असतं. अर्जुनला जसे प्रॉब्लेम्स होते त्याच्या शेती आणि इतर गोष्टींमध्ये, तसंच निर्माता मीनं आणि हे माझे वेगळे प्रॉब्लेम चालू होते. त्याचा जसा जीवन मरणाचा प्रश्न होता तसं माझाही होता एका अर्थाने. पहिली फिल्म होती आणि त्याच्यामध्ये मला प्रूव्ह करायचं होतं स्वतःला की हा मी दिग्दर्शक आहे आणि मला करायचं आणि मला दाखवायचं आहे प्रेक्षकांना. आणि चांगुलपणा असतो असं मला लिखाणात कायम वाटत होतं. तसं चांगुलपणा माझ्या मित्रांकडून, सगळ्या टीमकडून तो येत गेला आणि जो अर्जुनच्या आयुष्यात पण आला त्याच्यामध्ये. तर मला असं वाटतं की मरणदाराशी असताना ना जगण्याला एक संधी देऊयात आपण. वा वा, सुंदर थॉट. यानंतर मी येणार आहे हृदयांतर या सिनेमाचे दिग्दर्शक विक्रम फडणीस यांच्याकडे. आणि पदार्पण आहे दिग्दर्शनात मराठीत. मी 2003 आणि 2004च्या मध्ये माझी पहिली स्क्रिप्ट लिहिलेली. 13 वर्ष झाले पण माझे तिन्ही हिंदी पिक्चर्स टेक ऑफ नाही झाले. जेव्हा मी हे डिसिशन घेतलं की मी ही फिल्म हिंदीमध्ये आता करणार नाही आणि मी रिस्ट्रक्चर केली, ही मराठीमध्ये परत लिहिली मी फिल्म. वा. कारण मला माहिती आहे की मराठी ऑडियन्सेस फार सेन्सिटिव्ह आणि फार इंटेलिजंट ऑडियन्स आहे. आणि मी मुक्ता बर्वे आणि सुबोध भावेना दोघांना एकत्रच घरी बोलवलं. 12 वाजता फिल्म नरेट केली आणि 3 वाजता मी फिल्म साईन केली. वा वा. सो फारा खान, शामक दावर, मनीष पॉल, ऋतिक रोशननी जे माझ्यासाठी केलेलं आहे मी ह्या लाईफटाईममध्ये हे कधी प्रीपे नाही करू शकत. मी फिल्म केली असती, मुक्ता आणि सुबोध ह्या फिल्मला नाही बोलले असते तरी पण ही फिल्म झाली असती. पण ही हृदयांतर कधी झाली नसती जे त्या लोकांनी. यानंतर मी येणार आहे रिंगणच्या निर्मात्या विधी कासलीवाल यांच्याकडे आणि मला त्यांचा अनुभव विचारायचा आहे. बाप और बेटे की जो कहानी है तो इसकी एक रिंगण, दूसरी
पंढरपुर को इतनी खूबसूरती से मकरंद ने इस फिल्म में ढाला है कि वो एक कैरेक्टर बन गया है। क्या बात। इस फिल्म का सारे जो प्रोड्यूसर्स हैं, सब टेक्नीशियंस हैं, मकरंद खुद, जो इतने संघर्षों से ना सुन के सब कुछ के बावजूद जो एकजुट होके उन्होंने ये जो साकार किया है, जिसे राष्ट्रीय पुरस्कार से सराहा गया है, तो ये इनकी मेहनत है। आता मी येणार आहे हृदयांतर या सिनेमाचे निर्माते पूर्वेश सरनाईक यांच्याकडे. एका दिवशी मला विक्रमनी फोन केला, कारण तो माझा फॅमिली फ्रेंड आहे आणि त्यांनी सांगितलं की आपल्याला अशी एक फिल्म करायची आहे. मी त्याला म्हणालो स्क्रिप्ट ऐकायचं नाही, काही नाही ऐकायचं आहे. विक्रम फडणीस आणि मराठी इंडस्ट्रीला जर आपण लिंक केलं तर निश्चितपणे हा जो लिंक आहे तो नक्कीच बॉलिवूडच्याही वर जाऊ शकतो आणि आपला महाराष्ट्राचं नाव मोठं करू शकतो. या दृष्टिकोनातून हृदयांतर ची निर्मिती करायचं आम्ही ठरवलं. तुझ्याकडे एक छान पत्र आहे असं मी ऐकलंय. हे आईचं पत्र आहे, ते मी म्हणून दाखवतो. हां. प्रिय आईस, पत्रच कारण की मला समजे म्हणतात की मी याच्यासारखा दिसतो, हसतो, पण तू कशी दिसत होतीस हेच मला माहित नाही. आईचा चेहरा कसा असतो त्याच मला माहित नाही. शाळेत तर समजा पोरांच्या आहेत त्यांना गायला, फक्त तू सोडून. त्यांचे लाड करतात, खाऊ आणतात, फक्त तू सोडून. परवा शाळेतून येताना एक गायचं वस्त्र त्याच्याबरोबर खेळत होतं, तेव्हा तुझी लय आठवण आली. तुझ्याकडे नाही म्हणल्यावर अण्णा म्हणतो तू देवाच्या घरी राहायला गेलीस, पण मी आता गावातली सगळी देवाची घरं पालती घातली, पण तू कुठेच नाही दिसली मला. ज्या घरात मी आणि अण्णा नाही त्या घरात तुला करमतं का? मला बाकी काय माहीत नाही, फक्त हे तुला पत्र मिळाल्यावर तू तुझा राग घालून तुझं पत्ता कळू. मला बी तुला भेटायला देवघरी यायचं आहे. तुझा लाडका अभिमन्यू अर्जुन मगर. मंडळी, 1 जुलै 2017 रोजी महाराष्ट्र शासन वन विभागातर्फे एक महत्त्वाकांक्षी उपक्रम राबवला जाणार आहे, तो म्हणजेच संपूर्ण महाराष्ट्रात वृक्षारोपण. तर या महत्त्वाकांक्षी उपक्रमात आपण सगळे मिळून सहभागी होऊयात. आम्ही तर या मंचावरून नेहमीच सांगत असतो, पुन्हा एकदा आठवण करून देतो की न विसरता नक्की आपल्या आजूबाजूला एकतरी झाड लावा. छान वाटलं की हृदयांतर आणि रिंगण या 2 सिनेमांच्या निमित्तानं कालच्या भागात आणि आजच्या भागात हे सगळे आपले लाडके पाहुणे या मंचावरती आले आणि खूप मजा आली. पुन्हा एकदा दोन्ही सिनेमांना खूप साऱ्या शुभेच्छा. या पाहुण्यांना या मंचातर्फे SL विजन आणि झी मराठी यांच्यातर्फे मिळते एक आठवण भेट. पुन्हा एकदा दोन्ही सिनेमांना खूप साऱ्या शुभेच्छा आणि आपण भेटणारच आहोत पुढच्या भागात याच कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे गुड नाईट ॲक्टिव्ह प्लस सिस्टीम प्रस्तुत. चला हवा येऊ द्या भारत दौरा, को पावर्ड बाय कोलगेट मॅक्स फ्रेश, कॉस्मेटिक पार्टनर डॅशलर इटर्नल.